नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण ऐकणार आहात एक सुंदरशी कथा. श्री मारुती चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या केशराचा पाऊस या पुस्तकामध्ये ही कथा आपल्याला वाचायला मिळेल. कथेचं नाव आहे जंगलातला वनस्पती शास्त्रज्ञ. मेळघाट भागात अगदी अंतस्थ वनक्षेत्रात सुंदर वनविश्रामगृह बांधलेली आहेत. काही उंच टेकडीवर तर काही नदीकाठी आहेत. आजूबाजूला वडा पिंपळांची झाडं उभी आहेत. पिंपळ वृक्षाच्या पानांची अहोरात्र सळसळ ऐकू येते. काही ठिकाणी लावलेल्या देवदार व सुरूची आता राई झाली आहे. राईतून वाहणाऱ्या वाऱ्याचा नाद कानावर पडतो. नदीकाठच्या वनविश्रामगृहाला एक आगळं वेगळं सौंदर्य असतं. तिथल्या वनवृष्टीला नदीतून वाहणाऱ्या प्रवाहाचाही मोठा नाद असतो. मनाला क्षुब्ध करणारं प्रवाहाचं संगीत अहोरात्र ऐकू येतं. मात्र ही सारी वनविश्रामगृह गावाच्या बाहेर जंगलाशेजारी वसलेली आहेत. त्यांना पुरुषभर उंचीचे वरांडे आहेत. त्यातूनही मुख्य रस्त्यावर नसल्यामुळे त्यांना जोडणारे रस्ते आहेत. या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला सावली देणारी व काही प्रत्येक ऋतूमध्ये फुलणारी सुंदर झाडं लावलेली आहेत. दुरून पाहिलं ना की एखाद्या पाखराच्या घरट्याप्रमाणे वृक्षसमूहातून ती डोकावताना आपल्याला दिसतात. साऱ्या परिसरामध्ये एक आदिम रानवटपणा वास करीत असतो. खिडकीतून रात्री बाहेर पाहिलं की कधी जंगलातून डोकावणारा वाघ दिसतो, वरांड्यामध्ये गिरट्या घालणारा बिबट तुमची चाहूल लागताच उडी मारून झुडपामध्ये दिसेनासा होतो. कधी समोरच्या जंगलातून येणाऱ्या पाऊलवाटेने सांबराचं कुळ नदीकडे जाताना दिसतं. उन्हाळ्यामध्ये मोहाची फुलं खाऊन गुंगी आलेली एखाद्या अस्वलाची जोडी अंधारातून थेट माणसासारखी चालत जाताना दिसते. माखला विश्रामगृह आहे ना, ते भूतखोऱ्याच्या कडेला उभं आहे. आजूबाजूला आमराई आहे. वरांड्यामध्ये बसून समोर पाहिलं की सातपुडा पर्वताच्या हिरव्यागार रांगा शेवटी धुसर निळाईमध्ये एकरूप झाल्यासारख्या वाटतात. हिवाळ्याचे दिवस होते. सुमित्रा आणि मी आगोटीच्या पुढे बसून रात्रीच्या वेळी शेकत बोलत गप्पा मारत बसलो होतो. अशा वेळी गतकाळातील आठवणी येतात. त्या बहुतेक रानावनांशी, जंगली जनावरांशी निगडीत असतात. या समोर तेवणाऱ्या नारंगी रंगाच्या ज्वालेचा जंगली जनावरांशी काय संबंध असावा? मी सुमित्राकडे पाहत म्हणालो, अगं, गेल्या उन्हाळ्यात एकदा इथेच आपला रात्रीचा मुक्काम होता. त्या दिवशीचा प्रसंग आठवतो का? कोणता? त्या अस्वलांचा? सुमित्रा म्हणाली. मी तर त्या दिवशी भीतीयुक्त आदराने त्या अस्वल कुटुंबाच्या विनोदी खेळाकडे पाहत होते. त्यावेळी सारी आमराई पिकली होती. खूप आंबे लागले होते. वाढत्या उन्हाबरोबर पाडावर आलेले आंबे पिकत होते. इतक्यात मध्यरात्रीनंतर आमराईतील पाचोळ्याचा सळसळ आवाज येऊ लागला. आमराईतून जाणाऱ्या जंगली जनावरांची ती सावट होती. मी खिडकीतून पाहिलं. चंद्र किंचित मावळतीला कलला होता. चंद्रप्रकाशामुळे आमराईमध्ये उजेड पडलेला होता. इतक्यात पाचोळ्याची सळसळ खूप वाढली, म्हणून आम्ही खिडकीतून बाहेर पाहिलं तर मोठी 2 अस्वलं आणि त्यांची वाढलेली 2 पिलं आम्हाला दिसली. ते एखाद्या वस्तूशी खेळत असल्यासारखी वाटली. इतक्यात टप टप असे काही आंबे झाडावरून पडल्याचा आवाज आला आणि ते सारं कुटुंब तिकडे धावलं. जमिनीवर बसून पुढच्या पायाचा हात करून पिलं आंबे खात होती. इतक्यात दुसऱ्या झाडावरून आंबे पडल्याचा आवाज आला. तेव्हा ती सारी त्या दिशेने धावली. खेळीमिळी झाल्यावर ती सारी आंब्याचा आस्वाद घेत होती. त्यांनी अगोदर पिलांना मनसोक्त खाऊ घातलं आणि नंतर त्या दोघांनी आंबे खाल्ले. पहाटे पहाटे आम्र फलाहार बंद करून ती बंधाऱ्याच्या वाटेने जंगलामध्ये दिसेनाशी झाली. कधीतरी प्राणी संग्रहालयात किंवा दरवेशाजवळ सुमित्राने अस्वलं पाहिली होती, परंतु रानातला हा त्यांचा मुक्त खेळ ती आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होती. सुमित्रा म्हणाली, आपणाला पाहून त्यातलं भलं मोठं धूळ खिडकीपाशी आलं असतं तर? या कल्पनेने तिचं सारं अंग शहारलं. मी म्हणालो, असं सहसा होत नाही, परंतु तुला माझा एक अनुभव सांगतो. अस्वल हे रात्री हिंडणारं फिरणारं जनावर आहे. त्यामुळे त्याचं निरीक्षण करण्यात मोठी अडचण येते. तू तर म्हणत होतास ना की इन्फ्रारेड दुर्बिणीमधून अंधारातही दिसू शकतं म्हणून? सुमित्रा म्हणाली. अगं, ती साधन सामुग्री भारतातील वन्यजीव शास्त्रज्ञांना उपलब्ध व्हायला आणखी 100 वर्ष तरी लागतील. सध्या तरी चांदण्या रात्रीच त्यांचं निरीक्षण करावं लागेल. मात्र असं निरीक्षण करण्यात मोठी अडचण आहे. तुम्ही उंच निरीक्षण मनोऱ्यावर त्यांच्या अवलोकनासाठी बसा. तेथपर्यंत अस्वल तुमचा मागोवा घेत येतं. तुम्ही मठात अर्थात खड्ड्यात बसून वरून झाडांच्या ओंडक्याचं
मजबूत असा आच्छादन घेऊन टाका. तुम्ही त्या मठात बसला आहात एवढा सुगावा जरी त्याला लागला ना, अस्वल त्या मठाच्या भोवतालची जमीन आपल्या तीक्ष्ण नखाच्या पंजाने उकरून तुमच्यावर हल्ला करू शकतं. मी एकदा जमिनीवर ठेवलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या गोल मनोऱ्यातून पाणझरीवर आलेल्या अस्वलाचं निरीक्षण करत होतो. अस्वलाला माझा मागोवा लागला. मनोऱ्यातून पाहता येईल एवढीच जाळी असलेली छिद्र तिथं लावलेली होती. अस्वल ना मोठं जिज्ञासू असतं. ते मनोऱ्याजवळ आलं. एका हिसक्यात त्याने जाळी तोडली आणि छिद्रातून आत हात घातला. मी लगेच मनोऱ्याला चिटकून त्याच्या सापासारख्या केसाळ वळवळणाऱ्या हाताकडे पाहत होतो. मी श्वास रोखून अजिबात हालचाल न करता त्याच्याकडे पाहत राहिलो. काही वेळाने ते आल्या वाटेने जंगलामध्ये निघून गेलं. खरं तर अस्वलाच्या अशा स्वभावामुळे संशोधकांना त्याच्याविषयी भीती वाटते. त्यामुळे अस्वलाचा अभ्यास करण्याचं धाडस कोणी करत नाही. संशोधकाला वाघाची भीती वाटत नाही इतकी त्या अस्वलाची दहशत असते. मग तू जंगलात असा हिंडताना अस्वलाने कधीच तुझ्यावर हल्ला केला नाही का? सुमित्राने परत प्रश्न विचारला. नाही, मी म्हणालो. अस्वलाचं निवासस्थान असलेल्या जंगलातून मी मोठ्या सावधगिरीने हिंडत असे. अस्वलं सहसा दिवसा बाहेर पडत नाहीत, परंतु ती जंगलात केव्हा दिसतील याची खात्रीही देता येत नाही. ज्या वनमार्गाने मी जंगलात गेलो त्याच वाटेने परत येताना वाटेमध्ये अस्वलांनी मुंग्या खाण्याकरिता गुडघाभर खोल खड्डे रस्त्यावर करून ठेवले होते. वाहन चालक अतिशय सावधगिरीने गाडी चालवित होता, नाहीतर तिथं निश्चितच अपघात झाला असता. अस्वली सायंकाळी आपल्या पिलांबरोबर चरायला बाहेर पडते. तिला 2 पिलं होतात. एक पिलू तिच्या पाठीवर स्वार होतं आणि दुसरं मात्र तिच्या पोटाला बिलगतं. या पिलांमध्ये एक जण मोठं खोडसाळ असतं. सुमित्रा, तुला काय वाटतं, कुठलं पिल्लू जास्त खोडसाळ असावं? सुमित्रा म्हणाली, अर्थात पाठीवर बसलेलं. उत्तर चुकीचं. मग सांगतो. जे पिल्लू पोटाला बिलगून बसलेलं असतं ना, ते मोठं खोडसाळ स्वभावाचं असतं. ते कसं काय? कारण त्यांच्या आईने त्यांना चरावया शिकविण्यासाठी बाहेर आणलेलं असतं. वासाच्या सहाय्याने ती त्यांना कंदमुळं, फळं इत्यादी तोंडाने स्पर्श करून दाखवित असते. पोटाला बिलगलेलं पिलू चटकन जमिनीवर येऊन ते सारं खाऊन टाकतं. पाठीवर बसलेल्या पिल्याला खाली उतरण्यास मात्र वेळ लागतो. तोपर्यंत खाद्य शिल्लकच राहत नाही. सुमित्रा म्हणाली, मग ते पिल्लू उपाशीच राहतं का काय? नाही, उपाशी नाही राहत. खरं तर पहिल्याचं जेव्हा पोट भरतं तेव्हा ते खाली उतरणं बंद करतं. ते खोडसाळ नक्की असतं, पण हवरट नसतं. त्या पिलाने अति केलं तर त्याची आई पंजाने झापड मारायला नक्की विसरत नाही. याच काळात वर्तणुकीवरून भविष्य काळात कोणतं पिल्लू आक्रमक आणि हुकूमत गाजविणारं निघेल याचाही शोध लागतो. विशेषतः नर नेहमीच आक्रमक असतो. मादी मात्र स्वभावाने सौम्य असते, परंतु त्या दोन्ही पिलांचं संगोपन ती अत्यंत दक्षतेने करते. हे ऐकून सुमित्रा स्मित करीत म्हणाली, म्हणजे माणसांसारखा नाही. असा भेद प्राणीसृष्टीमध्ये नाही, माणूसच त्याला अपवाद आहे. मी पुढे सांगत होतो. अस्वल स्वभावाने मिश्किल असतं. एकदा जंगलातून सायंकाळी मी परत जात होतो. बरोबर रानकाढ्या होता. जंगलात अनेक वर्ष राहिल्यावर तुम्हाला 6वं अतिंद्रिय आपोआपच प्राप्त होतं. आदिवासींमध्ये मात्र ते जन्मतःच असतं. माझ्यासारख्याला ते थोडंसं उशिरा मिळतं, परंतु हमखास लाभतंच. त्या वाचून तुम्ही जंगलामध्ये सुरक्षित राहूच शकणार नाही. एकदा अंधार पडू लागल्यामुळे आम्ही भरभर वाटचाल करीत होतो, परंतु मला सतत असं वाटत होतं की आमच्या पाठीमागून कुणीतरी येत आहे. शेवटी मी खात्री करण्याच्या उद्देशाने वाटेत एका झाडाआड लपून मागे पाहू लागलो. तो एक मुद्रा दूरच्या झाडाआडून माझ्याकडे पाहत होती. ते अस्वलाचं डोकं होतं. आमची दृष्टादृष्ट होताच अस्वलाने आक्रमक पवित्रा घेतला. ते केसाळ जनावर 4 पायांवर आमच्याकडे दुडक्या चालीने धावत येऊ लागलं. तसा आम्ही जोराचा पळ काढला. त्या अस्वलाने तुमचा पाठलाग केला होता का? सुमित्राने विचारलं. आवाज करीत थोडं अंतर ते आमच्या मागून धावत होता. त्याच्या आणि आमच्या पळण्यामध्ये फरक मात्र होता. तो कोणता? आम्ही जीवाच्या भीतीने पळत होतो, तेव्हा वेग वाऱ्यासारखा होता आमचा. परंतु केवळ सूडबुद्धीने पाठलाग करण्याची वृत्ती जंगली जनावरांमध्ये नसते. शत्रूला घाबरवलं की त्यांचं काम होतं. माधव, मी ऐकलं आहे की अस्वल पाठलाग करू लागलं की माणूस मेल्यासारखा पडून राहिला की त्याचा बचाव होतो म्हणून. त्या झाल्या सांगायच्या गोष्टी. त्याची आक्रमकता इतकी रुद्र भीषण असते की समोरचा माणूस त्याला पाहताच गर्भगळीत होतो. त्याला पळून जाण्याचं देखील अवसान उरत नाही. समजा यातूनही तुम्ही काही अंतर पळत गेलात आणि नंतर मेल्याचं सोंग घेऊन तुम्ही जर जमिनीवर पडून राहिलात तरी अस्वल जवळ येतं. त्या माणसाला नाकाने हुंकतं
त्यामुळे गुदगुल्या होत. हालचाल केल्यामुळे आयतच तुम्ही त्याच्या तावडीत सापडता. अस्वलाने हल्ला केलेला माणूस क्वचितच वाचतो, बचावला तरी कुरूप होतं. अस्वल आपल्या तीक्ष्ण नखाने चेहरा ओरबाडतं आणि त्यावेळी नाक आणि डोळ्यांना इजा होते. कानं फाटतात. डोक्याची कवटी ओरबाडून काढतं अस्वल. त्यामुळे पुन्हा डोक्यावरती केस येत नाहीत. मेंदूलाही इजा होते. दोन्ही बाहूंना अस्वल चावा घेतं. नंतर त्या व्यक्तीला अत्यंत कुरूप अवस्थेमध्ये जगावं लागतं. एवढं बोलून मी सुमित्राच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत होतो. हे सारं ऐकून ती मोठी अस्वस्थ झाली होती. तिने चिंतेच्या स्वरात विचारलं, अशा अभद्र हिंस्र प्राण्यापासून तू स्वतःला कसा सुरक्षित ठेवू शकलास याचं मला आश्चर्य वाटतं. मी पुढे सांगू लागलो, यात आश्चर्य वाटण्यासारखं तरी काही नाही. ज्याला जंगल पुस्तकासारखं वाचता येतं तो स्वतः जंगली जनावरापासून सुरक्षित अंतरावरच राहतो. ही अरण्यविद्या जंगलात हिंडताना त्यासाठी खूप सहाय्यभूत होते. म्हणजे काय? उन्हाळ्यात मोहाची फुलं खाली पडू लागतात, टेंभुर्णीची पिकली फळं टपटप झाडाखाली गळू लागतात, तर पावसाच्या सुरुवातीला झाडाखाली पिकल्या जांभळांचा सडा पडू लागतो. अशा काळात अस्वलं झाडाखाली पडलेली फुलं आणि फळं खायला रात्री आणि पहाटेच्या वेळी जमा होतात. अशी झाडं हेरून ती टाळली पाहिजेत, कारण याच दिवसात अस्वलं जंगलामध्ये बेसावत फिरणाऱ्या माणसांवर हल्ले करतात. तसंच जंगलात नदी ओढ्यांच्या काठावर अस्वलांची खास झाडं असतात. बहुधा ही झाडं सफेद साल असलेली उंच अर्जुनाची झाडं असतात. उन्हाळ्यात अशा झाडांवर मधाने भरलेले मोहोळ लटकू लागतात. मध हे अस्वलाचं अतिशय आवडतं खाद्य. 75 ते 100 फूट उंच अशा झाडांवर अस्वलं सहज चढतात आणि मधाचं पोळं उरबाडून खातात. त्यांना माशा चावत नाहीत का? सुमित्राने प्रश्न विचारला. नाही, कारण त्यांच्या अंगावर असलेल्या दाट केसांमुळे मधमाशा त्यांना चावू शकत नाहीत. अस्वलांना वाटत असावं की मधाची पोळी निसर्ग त्याच्याकरिताच निर्माण करीत असावा. सुमित्रा हे सारं काही कानामध्ये जीव आणून ऐकत होती. ती म्हणाली, ही अस्वलं झाडावर चढतात कशी आणि पुन्हा उतरतात कशी? अस्वलं झाडावर इतक्या उंचापर्यंत चढू शकतात हे मी पहिल्यांदा ऐकते. माणसं जशी झाडावर चढतात आणि उतरतात तशीच ती अस्वलंही चढतात उतरतात. मग कधीही अस्वलं अपघाताने झाडावरून खाली पडत नाहीत का? असा अपघात क्वचितच होतो. एकदा मी जंगलातील वाटेने जात असता सुमारे 100 फूट उंचीवर अर्जुनाच्या झाडाला लागलेलं मधाचं मोहोळ खाताना अस्वल दिसलं. मी लगेचच झाडाआड लपलो. परंतु पाहता पाहता ते प्रचंड धूळ नदीच्या पात्रातील दगड गोट्यांवर धापतीशी पडलं. पडता क्षणीच काही वेळातच त्याची हालचाल बंद झाली. मी सावधगिरीने त्याच्याजवळ पोहोचलो. त्याच्या नाकातोंडातून रक्त वाहत होतं. त्याचा निष्प्राण देह उताना पडला होता. त्याचे डोळे उघडे होते, जणू तो आभाळाकडे पाहत असावा. नदी किनाऱ्यावरील अशा अर्जुनाच्या झाडांचं निरीक्षण केलं असता अस्वल झाडावरती चढल्यामुळे त्यांच्या नखाच्या खुणा त्यावर उमटतात. वर्षानुवर्ष त्या झाडावर अस्वल मध खाण्यासाठी चढत असल्यामुळे बुंध्यांवर नखांची नक्षी दिसू लागते. ही अस्वलांची झाडं म्हणूनच ओळखली जातात. वनभ्रमंती करणाऱ्यांना त्याची माहिती असायलाच हवी. साऱ्या जंगली जनावरांमध्ये फक्त अस्वलच मानववंशशास्त्राचा विषय झाला आहे, हे तुला माहिती असावं. तो का? कारण अस्वल आणि माणूस यांच्या स्वभावात बरीच साम्यस्थळं आहेत. जंगलातून आपण वाटचाल करीत असताना तुला अनेक वेळा पावलांचे ठसे दिसायचे आणि तू विचारायचीस की इथून कोणी माणूस चालत गेला का काय? परंतु त्या अस्वलांच्या पाऊलखुणा असत. इतका त्याचा आणि आपल्या पावलांच्या ठशामध्ये सारखेपणा आहे. सुमित्राने विचारलं, एवढ्यावरून त्यांची माणसाशी तुलना करता येईल का? मी म्हणालो, ही एक बाब झाली. कोल्ही, खोकड आणि वानरं अन्नाचा साठा करताना दिसतात, परंतु तो तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. मात्र अस्वल असा एक प्राणी आहे की तो अनेक महिने पुरेल इतकं अन्न साठवून ठेवतो. ते कशासाठी? त्याला जंगलामध्ये खायला मिळत नाही की काय? पावसाळ्यामध्ये पिलांना चरावयास जंगलात घेऊन जाणं धोक्याचं असतं, म्हणून आपल्या गुहेमध्ये अस्वल भाकरी तयार करून ठेवतात. हे ऐकून तर सुमित्रा अतिशय आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, अस्वलाची भाकरी? हे तर मी पहिल्यांदाच ऐकते. कशी करतात ती? मी पुढे सांगू लागलो, या ठिकाणी अस्वल आणि माणसात खूप साम्य आहे. इतर जंगली जनावरांना असा अन्नाचा साठा करावा लागत नाही. मात्र अस्वलाची पिलं जवळजवळ वर्षभर आईवर अवलंबून असतात. पावसाळ्यात नदी नाल्यांना पूर येतो. त्या वाहत्या पाण्यातून पिलांना एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणं शक्य होत नाही, म्हणून हा उपाय. अस्वल मध खातात हे तर तुला माहीत आहेच.
तत्पूर्वी ते जंगलातील मोहाची फुलं, टेंभुर्णीची पिकली फळं, कोवळी पानं आणि कंदमुळंही खातात. नंतर गुहेकडे परततात. जेवढं खाल्लं ते सारं अस्वल पोटातून बाहेर उन्हातल्या कातळावर टाकतं. ते एकाच ठिकाणी न टाकता जागजागी टाकतं. त्याचा आकार भाकरी एवढा असतो. कडक उन्हाने ती सुकली की तोंडामध्ये धरून गुहेमध्ये सुरक्षित ठिकाणी त्याला ते ठेवतात. पावसाळ्यात आवश्यकतेप्रमाणे पिलांना भाकरी खाऊ घातली जाते. मात्र स्वतः त्यातील एक तुकडाही अस्वल खात नाही. हे मात्र वात्सल्य माणसातल्या आईच्या प्रेमाच्या तोडीचं वाटत नाही तुला? एवढंच नव्हे तर अस्वल तेंदूची फळं हंगामामध्ये एखाद्या झाडाखालच्या जमिनीत खोलवर पुरून ठेवतात. पिकलेली तेंदूची फळं अशा रीतीने साठविल्यामुळे ती सडतही नाहीत, कुजतही नाहीत. उलट उकरून खाल्ली असता ती अक्षरशः खजुरासारखी स्वादिष्ट लागतात. गोंड, माडिया आणि कोरकू या आदिवासींना अस्वलाची ही सवय माहीत आहे. त्याचं अनुकरण त्यांनी अतिशय उत्तमरित्या केलं आहे. मातीच्या घागरीत तेंदूची पिकली फळं भरून त्याचं तोंड मातीच्या लेपाने ते बंद करतात. पावसाळ्यात जेव्हा अन्नाचं दुर्भिक्ष असतं ना, तेव्हा आवश्यकतेप्रमाणे ते काढून खातात. मी अनेकदा अशा फळांची चव घेतली आहे. हा रानमेवा मला नेहमीच आवडला आहे. खरं म्हणतोय? अगं सुमित्रा, हे तर काहीच नाही. आदिवासींनी या अस्वलावर पाळत ठेवून त्याच्यापासून अनेक वनौषधी, कंदमुळांची, फळांची, फुलपानांची माहिती मिळवली आहे. उन्हाळ्यात बहाव्याला हातभर लांब अशा शेंगा लागतात. त्या सुरुवातीला हिरव्या असतात, नंतर त्या काळपट पडू लागल्या की पिकतात. अस्वलांना या शेंगा अतिशय आवडतात. आतला जो गर असतो तो गुळमट असतो. या शेंगा अस्वल बियांसकट खातात. या दिवसात अस्वलांची विष्ठा पाहिली तर ती रेचक घ्यावी तशी द्रवरूप दिसते. त्यात बहावाच्या बिया देखील असतात. कोरकू बोलीमध्ये या शेंगांना बाणा की बासुरी असं म्हणतात, अर्थात अस्वलाची बासरी असे म्हटलं जातं. एरवी बहावाचे बी जे आहे तर रोपवाटिकेमध्ये लवकर रुजत नाही, परंतु अस्वलाच्या पोटातून बाहेर आलेलं बी पेरल्याबरोबर उगवतं हे अनेकांना माहिती नाही. अस्वल कंदमुळांवरही उपजीविका करीत असल्यामुळे वासाच्या सहाय्याने जमिनीतून आपली तीक्ष्ण नखं रोवून कंदमुळं बरोबर ते उकरून काढतात आणि खातात. त्यामुळे अस्वलांना विषारी कंदमुळं कुठली आणि बिनविषारी कंदमुळं कुठली याचं उपजत ज्ञान असतं. जंगलातील आदिवासी नेहमी हीच कंदमुळं आपल्या खाण्यामध्ये वापरतात. तीच गोष्ट पावसाळ्यात विपुल प्रमाणात जंगलामध्ये वाढणाऱ्या अळंबीची आहे. बिनविषारी अळंबीच अस्वल खातात. खाण्यापेक्षा कित्येकदा अधिक नासधूस करतात. हे करताना खाल्लेल्या अळंबीचे अवशेष जागेवर पडलेले असतात. आदिवासी बिनविषारी अळंबी ओळखायला शिकला ते अस्वलापासूनच. हे ऐकल्यावर सुमित्रा म्हणाली, अरे म्हणजे अस्वल जंगलातला वनस्पती शास्त्रज्ञच म्हणायचा. सुमित्रा, मला नेहमी असं वाटतं की चरकाचार्य, सुश्रुत इत्यादी आयुर्वेदाचार्यांना वनौषधी गुणधर्माचा अभ्यास करताना अस्वलाचं मोठं सहाय्य झालं असावं. हे जरी मान्य केलं तरी झाडाच्या अनेकविध भागांचे औषधी गुणधर्म आपल्या आचार्यांनी एका आयुष्यात कसं समजून घेतलं असेल? लक्षावधी औषधी द्रव्यांचे गुणधर्म त्यांनी ग्रंथामध्ये सांगितले आहेत. हे सारं प्रयोग करून सांगणं किती दुष्कर कार्य आहे. चरकाचार्य जरी वनौषधी शास्त्रातील तज्ज्ञ असले तरीही ते योग साधना मार्गावरचे आचार्यही होते. योग सामर्थ्याने त्यांनी वृक्षांशी संवाद साधून त्यांना स्वतःचे गुणधर्म सांगण्याचे आवाहन केले असणार. आणि अस्वलांना हे सारं कोणी शिकवलं सुमित्रा? अस्वल देखील जन्मजात योगी आहेत. हिमालयातील अस्वल हिवाळ्यात एखाद्या गुहेमध्ये महानिद्रा घेतात. त्यावेळी त्यांचं निरीक्षण केलं असता त्यांचा श्वासोश्वास मंद गतीने चाललेला दिसून येतो. 2 श्वास घेताना मध्ये अंतर असणं हा प्राणायाम नाही तर काय? अस्वलावरील संशोधन करीत मी जंगलातून भटकत असताना लठ्ठुगुंडाची भेट झाली होती. तो तर रानटी अस्वलांबरोबर झुंजायचा. तो कसा? सांगतो. लठ्ठूच्या या कुशलतेविषयी मी बऱ्याच वेळा ऐकलं होतं, परंतु ऐकणं आणि प्रत्यक्ष पाहून अनुभवणं यामध्ये खूप अंतर आहे. लठ्ठू अस्वलाशी कसा झुंज घेतो हे पाहण्याची मला उत्सुकता होती. अस्वल आढळून येणाऱ्या जंगलातील वाटेने लठ्ठूबरोबर मी जात होतो. थोड्याच वेळात आमच्या अपेक्षेप्रमाणे अस्वल आमच्या समोरच आलं. आम्हाला पाहताच ते अंगावर धावून आलं. लठ्ठू मला धीर देत म्हणाला, साहेब घाबरू नका, पळूनही जाऊ नका, माझ्या पाठीमागे राहा. तो चपळाईने एका वृक्षाच्या बुंध्याआड लपला. मी लगेचच त्याचं अनुकरण केलं. मनात म्हणत होतो, लठ्ठूची परीक्षा घेण्याची कुठून आपल्याला दुर्बुद्धी सुचली, कारण आता माझ्याच परीक्षेची वेळ आली होती. अस्वल धावत धावत लठ्ठूच्या दिशेने आलं. त्याच्या दोन्ही हाताने
लठ्ठूला धरण्यासाठी त्याने झाडाला विळखा घातला. तसा लठ्ठूने आपल्या मजबूत हातांनी त्याचे दोन्ही पंजे पकडले. अस्वलाने सर्व शक्तीनिशी प्रतिकार करीत भयंकर आवाजात ओरडत सारं जंगल दणाणून सोडलं. आपण कुठून या भयंकर व्यापामध्ये पडलो असं मला वाटत होतं. तोच लठ्ठूने त्याचे दोन्ही पंजे धरून जोराने ओढले आणि जरा सैल सोडून पुन्हा ओढले तर अस्वलाची छाती बुंध्यावर आदळली. असं 2-3दा झाल्याच्या नंतर अस्वल हादरलं, किंचाळू लागलं. त्याचे पंजे सैल सोडताच त्या अस्वलाने लठ्ठूची भीती घेऊन जो पळ काढला ते मागे वळूनही न पाहता तो जंगलामध्ये दिसेनासा झाला. त्याचं कौशल्य, धाडस आणि आत्मविश्वास पाहून लठ्ठूची मी कौतुकाने पाठ थोपटली. अस्वलाचा अभ्यास करताना नंतरच्या काळात तो नेहमीच माझ्यासोबत राहिला. एकदा जंगलातल्या वाटेने चालत असताना मी लठ्ठूला विचारलं, तू कधी अस्वलाची शिकार केली नाहीस का? लठ्ठू म्हणाला, पूर्वी करीत होतो, पण आता शिकार सोडून फार वर्ष झाली. का रे, का सोडली शिकार करणं? एक घटना घडली होती साहेब, त्यानंतर मी कधी अस्वलाची शिकार केली नाही. कुठली घटना? सांगतो. एकदा अस्वलीच्या शिकारीसाठी मी गेलो होतो. मी त्या काळी अस्वलाची शिकार जमिनीवर असताना समोरासमोर करीत असे. कधी झाडावरच्या मचाणीवर बसून मी त्यांची शिकार करायचा नाही. तर त्या दिवशी मी मादी अस्वलावर बार टाकला. तिच्या बगलेमध्ये गोळी लागली. ती घायाळ होऊन खाली कोसळली. इतक्यात नर अस्वल झाडीतून बाहेर पडलं. मी लगेचच झुडपाड झालो. समोरचं ते दृश्य पाहून मला फार अजब वाटलं. कसं होतं ते दृश्य? मी विचारले. जखमी अस्वलीला त्याने खांद्यावर टाकलं. गुहेकडे जाताना झाडपाला ओरबाडून तो तिच्या जखमेत भरत होता. मी म्हटलं, लठ्ठू, तुला तर शिकारीची चांगली संधी मिळाली होती. तो तर पाठमोरा होता. तुला त्याला गोळी मारता आली असती. एकाऐवजी 2 अस्वलांची शिकार करता आली असती तुला. लठ्ठू म्हणाला, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे साहेब, परंतु मी बंदुकीचा बार त्याच्यावर टाकला नाही. माणसामध्ये दिसून येणारं प्रेम मी त्या दिवशी जनावरांमध्ये पाहिलं. मी तसाच उदास मनाने घरी परत आलो आणि ती बंदूक विहिरीत फेकून दिली, ती कायमची. पुन्हा कधी बंदूक हातामध्ये धरायची माझी इच्छा झाली नाही. परंतु अस्वलांशी झुंज करण्याचा शौक मात्र तसाच राहिला. आदिवासी, जंगल, वन्यप्राणी, शिकार याविषयीच्या सुमित्राच्या कल्पना वेगळ्या होत्या. ती हे सारं ऐकून म्हणाली, माधव, हे सारं मला ना एका अरबी सुरस कथेसारखं वाटतंय. सुमित्रा हा अरबी सुरस कथा लिहिणारा देखील असाच भटक्या होता. जीवघेण्या प्रसंगातून वाचताना तो प्रत्येक वेळी मनोमन निश्चय करायचा की आता या भटकंतीच्या फंदात मी पडणार नाही. परंतु काही दिवस गेले की देशोदेशीचा प्रवास करून कथा, कहाण्या, रीतिरिवाजाविषयी ऐकण्याची त्याला इच्छा होई. सुंदर प्रदेश पाहण्याची स्वप्न पुन्हा पुन्हा त्याला पडत. रानावनातून भटकणाऱ्या अशा माणसाजवळ सृष्टीतील चमत्कारांचा खजिना असतोच, तोच त्याने लिहून काढला. त्याच्या प्रत्येक चमत्कारिक गोष्टीला सत्याची बाजू आहे. त्यात अतिशयोक्ती झाली असावी, परंतु त्याचं निरीक्षणही मोठं दांडगं होतं. पुन्हा पुन्हा अनुभव घेण्याची प्रबळ इच्छा होती. तो धाडसी, तसा शूरही होता, परंतु संवेदनशीलही होता. वद्य पक्षातील चंद्राची कोर क्षितिजावर उगवली होती. तिचा सौम्य प्रकाश जिकडे तिकडे पसरला होता. त्या सुंदर चंद्रकलेकडे पाहत मी म्हणालो, माणसाचं असंच असतं नाही का? खरं म्हणजे तो स्वतः तेजाचा पुंज आहे, या अंधारातल्या चंद्रकोरीसारखा. सुमित्रा विझणाऱ्या आगोटीमध्ये एक एक लाकूड टाकीत ती पुन्हा पेटवीत होती. सुमित्रा या आगोटीपुढे असं आपल्या आवडत्या माणसाबरोबर बोलत बसलं की माझं असंच होतं, वेळेचं भान राहत नाही. अरण्य भ्रमणात खूप काही पाहिलेलं, अनुभवलेलं मला आठवतं. ते सारं सांगताना पुन्हा प्रत्ययाचा आनंदही मिळतो. हा आनंद नेहमी निर्भेळ असतो असं नव्हे, त्याला दुःखाची किनारही असते. म्हणूनच मला या वनविश्रामगृहातील आगोट्या फार आवडतात. कधी एकटा असलो तरी एकटेपणा जाणवत नाही. सोबतीला हा अग्नी असतो. त्याच्या ज्वालेकडे एकाग्रतेने पाहू लागलो की डोळ्यासमोर प्रकाशच प्रकाश दिसू लागतो. हा उज्ज्वल प्रकाशच मला सन्मार्गाने वाटचाल करायला लावतो. एवढं बोलून मी बोलायचं थांबलो. इतक्यात चंद्रकोर क्षितिजाआड गेली. पहाट झाली होती. जिकडे तिकडे काळोख होतं, पण आभाळात सहस्रावधी चांदण्या चमकत होत्या. हळूहळू उजाडत होतं. पाखरं जागी होऊन किलबिलत होती. गावाला जाग येत होती. कावळे ओरडत होते. स्त्री पुरुषांचे आवाज कानावर येऊ लागले. पूर्व दिशेला सोन्याचा गोळा डोंगराच्या आडून वर येत होता. इतक्यात चौकीदार चहाचा ट्रे घेऊन वरांड्यात येताना दिसला. चहाचा ट्रे टेबलावर ठेवून तो नाश्ता करण्याच्या तयारीला लागला. सुमित्रा कपामध्ये चहा तयार करीत होती. एक कप माझ्याकडे देत म्हणाली, अशा अनुभवानंतर चहाची लज्जत वेगळीच असते, हो ना?
चहा घेऊन आम्ही दोघं परत जाण्याच्या तयारीला लागलो. मित्र हो, जंगलातला वनस्पती शास्त्रज्ञ ही कथा इथे संपते. अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे हा. आपले अनुभव सरांनी कथेच्या स्वरूपात आपल्या पुढे मांडले आहेत. या कथेवर नक्की अभ्यास करा आणि चिंतन करा, कारण हा ठेवा आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचा आहे.